हिमायतनगर शहरात आज रेशनचे धान्य वाहून नेणाऱ्या एका भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात शिरपल्ली येथील एका 55 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना एचपी गॅस एजन्सीच्या गोदामासमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार हिमायतनगर शहरातील शासकीय धान्य गोदामातून मौजे कोठा व एकंबा गावाकडे रेशनचे धान्य घेऊन आयशर ट्रक क्रमांक MH261776 जात होता. दरम्यान शिरपल्ली मार्गे शिरंजनवरून हिमायतनगर शहराकडे दुचाकी क्रमांक MH29Z4538 येत होती. एचपी गॅस गोदामासमोर या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की दुचाकी आयशर ट्रकच्या पुढच्या भागात पूर्णपणे अडकली गेली. या अपघातात दुचाकीस्वार गणेश सदाशिव जाधव वय 55 शिरपल्ली यांचा जागीच प्राण गेला, तर त्यांच्यासोबत असलेले शंकर विठ्ठल वानखेडे वय 40 शिरपल्ली हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच हिमायतनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी शंकर वानखेडेंना तातडीने हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. एकमत डिजिटल करिता नागेश शिंदे, हिमायतनगर. Thanks for watching Ekmat Digital.